एक 16 वर्षाची मुलगी आणि त्या 16 वर्षाच्या मुलीला आमच्या आर्य कॉलनीच्या युनिट नंबर 17 मध्ये त्याच्या बोलवलं गेलं. रात्रभर तिला ठेवलं आणि तिला एवढं बेदम मारहाण करून तिचे अत्याचार केले. आर्य युनिट 17 परिसरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्रानं केलेल्या क्रूर बलात्कारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. जोगेश्वरी पूर्वेकडील शिवटेकडी परिसरात राहणाऱ्या या पीडित मुलीवर आरोपीने अमानवीय अत्याचार केले. विशेष म्हणजे या गंभीर गुन्ह्यानंतर आरोपीच्या कुटुंबियांकडून हे प्रकरण दाबण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू होते. मात्र जोगेश्वरीचे आमदार बायनर यांनी हे प्रकरण उचलून धरत प्रशासनाला धारेवर धरल्यानं अखेर पोलिसांना जाग आली आणि त्यांनी आरोपीला घरातून उचलले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांचे मित्र होते. आरोपीने अत्यंत धूर्तपणे एका खोट्या कारणाचा आधार घेतला. येथे एक महत्त्वाचे काम आहे आणि एका मैत्रिणीला भेटायचे आहे असे सांगून त्याने तिला विश्वासात घेतले आणि आरेच्या निर्जन भागात नेले. ओळखीचा आणि मैत्रीचा गैरफायदा घेत तिला फसवून नेल्यानंतर आरोपीने तिच्यावर अत्यंत क्रूर पद्धतीने अत्याचार केले. एखाद्या मुलीला फसवण्यासाठी केलेल्या या नियोजित कृत्यामुळे आरोपीचा नराधम चेहरा आता समोर आलेला आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर आरोपीच्या नातेवाईकांकडून पीडितेच्या कुटुंबावर दबाव आणला जात होता. प्रकरण दडपून आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होता. मात्र जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बायनर यांनी हे प्रकरण थेट पावसाळी अधिवेशनात उठून धरले. त्यांनी प्रशासनाला जाब विचारत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. या आक्रमक भूमिकेनंतर आरे पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपीच्या घरी धाड टाकली आणि त्याला अटक केली आहे. सुदैवाने या घटनेत पीडित मुलगी बचावली असली तरी या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा नराधमांना केवळ अटक करून चालणार नाही तर त्यांना अशा कठोर शिक्षेला सामोरं जावं लागेल ज्याची धास्ती घेऊन भविष्यात कोणीही महिलांच्या वाटेला जाण्यापूर्वी 10 वेळा विचार करेल. कायद्याचा धाक जर अशा गुन्हेगारांवर असेल तरच महिला सुरक्षित राहतील. आता प्रकरणात जलद गती न्यायालयात खटला चालवून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होणे हीच काळाची गरज आहे. विभागामध्ये आहेत माझ्या विभागामध्ये अध्यक्ष महोदय आता गेल्या 24 तारीखला एक 16 वर्षाची मुलगी आणि त्या 16 वर्षाच्या मुलीला आमच्या आर्य कॉलनीच्या युनिट नंबर 17 मध्ये त्याच्या बोलवलं गेलं. रात्रभर तिला ठेवलं आणि तिला एवढं बेदम मारहाण करून तिचे अत्याचार केले. अध्यक्ष महोदय 24 तारखेच्या नंतर 25 तारखेला ती घरी आली. तिथपासून 1 तारीखपर्यंत पोलिसांच्या सल्ल्याने हॉस्पिटलला ऍडमिट केलं. अध्यक्ष महोदय आज देखील त्या आरोपीला पकडलेलं नाही. अध्यक्ष महोदय ही जर परिस्थिती असेल तर मला वाटतं गंभीर परिस्थिती आहे आणि याचा उल्लेख करणं आढावा घेणं अत्यंत गरजेचं